चतुरंग प्रेमी चतुरस्त्र रसिक हो नमस्कार. चतुरंगाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातलं हा 34वा रंगसंमेलनाचा अत्यंत महत्वाचा कळसाध्याय म्हणजे जीवन गौरव पुरस्कार. खरं तर आपलं सगळ्यांचं आयुष्य सुरू होतं ते चित्रभाषेतून. आपण भाषाही सुरुवातीला चित्रातूनच समजून घेत असतो, शिकत असतो. पण पुढे पुढे बोलायला यायला लागल्यानंतर आपली भाषा मोठी होते आणि चित्र मात्र आपल्यासाठी अबोलं होतात. पण भाषा असूनही जिथे भाषा थांबते किंवा शब्द थांबतात तिथं चित्रांचं काम सुरू होतं असं म्हणणारे श्री द फडणीस. शब्द नसतानाही आपल्या देखण्या रेषातून थेट विनोदातून आपल्या रसिकांना गेली 8 दशक ज्यांनी अपार असा आनंद दिलाय अशा श्री द फडणीस यांना चतुरंगच्या जीवन गौरव पुरस्कारानं आज सन्मानित केलं जाते. ही शब्द विरहित हसरी गॅलरी अधिक बोलकी आहे, नेमकी आहे आणि म्हणूनच हास्य चित्रांच्या इतिहासातलं हे सोनेरी पान आहे जे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने गौरवान्वित होत आहे. त्यामुळे आजच्या या जीवन गौरव पुरस्काराच्या की जो खास चतुरंगाचा एक वेगळा भाग आहे, आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित माग उपस्थित असाल आधीच्या सोहळ्यात माहिती असेल की हा शब्दही पु ल देशपांडे यांनी दिला की या सगळ्या समग्र विषयाला तुम्ही जर ते वाहून करताय आणि लोकवर्गणीतून उभा करून एवढा मोठा पुरस्कार देताय तर त्याला जीवन गौरव याच्यापेक्षा दुसरा समर्पित शब्द असू शकत नाही. आणि त्या समर्पणाचं खऱ्या अर्थाने शतकोत्तरी सोनेरी पान आज पुन्हा एकदा सन्मानित होणार आहे. त्यासाठी मी चतुरंगाच्या वतीने प्रास्ताविक करण्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित करतोय ओंकार केतकर यांना. मंडळी नमस्कार. चतुरंगच्या या 34व्या रंगसंमेलन आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथे जमलोत. खरं तर आपल्यापैकी अनेक जण चतुरंग प्रतिष्ठानला जाणून अनुभवून आहातच. आपण अनेक जण चतुरंगाच्या वर्षभरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना आपली उपस्थिती दर्शवत असता. त्यामुळे चतुरंग आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. नुकतंच चतुरंगानं सुवर्ण महोत्सवी वर्षाचा टप्पा पूर्ण केला आणि पुढे आपलं मार्गक्रमण चालू केलं. या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंतचा चतुरंगाचा प्रवास हा शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेकविध उपक्रमांनी सुरू होता. गेल्या 50 वर्षात वेगवेगळ्या 60-61 अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जवळपास 1800 पेक्षा जास्त कार्यक्रम चतुरंग प्रतिष्ठानतर्फे पूर्ण झालेत. अशाच 60-61 उपक्रमांपैकी दरवर्षी योजला जाणारा एक उपक्रम म्हणजे जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा. आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा हा आखण्यासाठी, साजरा करण्यासाठी या रंगसंमेलनाचा मान मानला जातो. तर जीवन गौरव पुरस्कार उपक्रम हा नक्की काय आहे तर ह्या संबंधी थोडी पार्श्वभूमी मांडण्यासाठी मी इथे उभा आहे. खरं तर चतुरंगाचं काम शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुरू आहे. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात निरपेक्षपणे काम करून खूप असा एक त्या क्षेत्रात ठसा उमटवलाय, अशा ज्येष्ठ मान्यवरांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं हाच निव्वळ या उपक्रमामागचा हेतू आहे. मग 1991 सालापासून या चतुरंगच्या या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली. हे या पुरस्काराचं 34वं वर्ष. मग हा पुरस्कार दरवर्षी कशा पद्धतीने दिला जातो तर ह्या 4ही क्षेत्राचं एक आवर्तन असतं. सांस्कृतिक, सामाजिक, पुन्हा सांस्कृतिक आणि शैक्षणिक असं दरवर्षी एक क्षेत्राला हा पुरस्कार प्रदान केला जातो. असाच यावर्षीचा हा पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रासाठीचा असून आपण आज तो श्री द फडणीस यांना प्रदान करणार आहोत. आता ह्या पुरस्काराची थोडी पार्श्वभूमी सांगतो. तर ह्याची निवड कशी होते तर ह्यात खूप काही एक विशेष 2-4 गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर मांडतो. या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी चतुरंग बाह्य पण समाजात सर्वदूर ज्यांचा वावर आहे अशा समाजातल्या आपल्या ज्येष्ठ मान्यवरांची 7 मान्यवरांची समिती आपण नेमतो. त्या समितीत चतुरंगचा एकही कार्यकर्ता किंवा एकही व्यक्ती त्या समितीमध्ये नसते.
एवढंच काय तर ती जी त्यांची मीटिंग होते, ती जी त्यांची काही चर्चा होते, तिथे सुद्धा चतुरंगचा एकही कार्यकर्ता उपस्थित नसतो. त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो चतुरंग प्रतिष्ठानला मान्य करावा लागतो. तर अशा या निवड समितीतून जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरवले जातात. तर ह्या जीवनगौरव पुरस्काराला मगाशी जसं राहुल सरांनी सांगितलं की हे नाव कोणी दिलं, तर त्या व्यक्तीचा आपण सन्मान करतोय, त्या व्यक्तीच्या पूर्ण जीवनाचा आपण सन्मान करतोय. म्हणून त्या पुरस्काराचं नाव जीवनगौरव पुरस्कार असं साक्षात पु ल देशपांडे यांनी दिलंय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायला इथे थोडा अभिमान वाटतो की जीवनगौरव या नावानं सर्वप्रथम चतुरंग प्रतिष्ठानने पुरस्कार सुरू केला. आज अनेक संस्था किंवा प्रत्यक्ष सरकार सुद्धा या नावाने पुरस्कार देतं, पण ह्याचं खरं तर जे काही रजिस्ट्रेशन म्हणून आपण जे काही म्हणतो तर ते चतुरंग प्रतिष्ठानने सर्वप्रथम केलंय. आणि मग ह्याच्या पुढचा अजून एक खूप छान अशी संकल्पना ज्याच्यावर हा जीवनगौरव पुरस्कार उभारला जातो, तर जनक ही एक संकल्पना आहे. तर जनक म्हणजे काय, तर आपल्यासारखेच असे सामान्य रसिक, आपल्या अशाच सामान्य रसिकांच्या आयुष्यात एकदाच 1000 रुपये देणगी दिलेल्या देणगीतून, त्याच्या व्याजातून हा पुरस्काराची रक्कम होते. मग आजपर्यंत असे खूप रसिक आपल्या चतुरंगाला लाभले. आज मितीस 5698 एवढे जनक आपल्या या पुरस्काराच्या निमित्ताने चतुरंगाशी जोडले गेले. तर अशा या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनीशी होणारा हा आपला चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार आणि त्या निमित्तानं होणारं हे रंगसंमेलन. तर अशा या रंगसंमेलनाला आज आपण आलात, या निमित्तानं आज आपण श्रीधनसारख्या एका ज्येष्ठ हास्यचित्रकारांचा गौरव करणार आहोत. तर आज आपल्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व कलाकार आणि आपण सर्व रसिक, आपणा सर्वांचं मी चतुरंगतर्फे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद ओंकार. यानंतर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की चतुरंगाच्या वतीने आत्ता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं एक सुगंधी स्वागत आपण करावं. सर्वप्रथम आपण क्रमाने जातोय. सारंगजी दर्शने, ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, विज्ञान विषयक बातम्यांचे अभ्यासक आणि या निवड समितीचे सदस्य विनयजी सहस्त्रबुद्धे, या संपूर्ण निवड समितीचे अध्यक्ष म्हणून गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ ते काम बघतायत. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर प्रतापराव पवार, आजचं सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री द फडणीस, आज शीदनचा परिचय थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करून देणार आहेत. ते चारुहासजी पंडित, या निवड समितीचे अजून एक सदस्य, लेखक, वक्ते, लोकसत्ताचे माजी निवासी संपादक सुधीरजी जोगळेकर आणि निवड समितीचे आणखीन एक सदस्य डॉक्टर सागर देशपांडे. जडणघडण हे जे शैक्षणिक विषयाला वाहिलेलं मासिक आहे त्याचे ते संपादक आहेत, लेखक आहेत, वक्ते आहेत. मनपूर्वक धन्यवाद. निवड समितीतले आणखीन 3 सदस्य दीपकजी घैसास, डॉक्टर धनश्री लेले आणि दीपक करंजीकर आज काही कारणामुळे अनुपस्थित आहेत, पण त्यांचाही उल्लेख महत्वाचा. या सर्वांनी मिळून ही निवड यावेळेला केलेली आहे आणि ही निवड करण्यामागची कारणं, त्यांनी केलेला विचार, त्याच्या मागचं सगळं मंथन आणि सांस्कृतिकला पुरस्कार देताना तो एका हास्य चित्रकाराला जीवन गौरव दिला जावा या सगळ्याचीच मीमांसा करण्यासाठी मी आमंत्रित करतोय निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांना. त्यांच्या सन्मानासाठी, अभिष्ट चिंतनासाठी आपण इथे जमलो आहोत.
ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय व्यंगचित्रकार सन्माननीय श्री द फडणीसजी, त्यांच्याबद्दल आपल्याला अधिक तपशिलात सांगण्यासाठी उपस्थित असलेले दुसरे एक व्यंगचित्र विषयातले मान्यवर चारुहास जी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रतापरावजी पवार, सुधीरजी जोगळेकर, सारंगजी दर्शने, सागरजी देशपांडे, चतुरंगचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, चतुरंगच्या 50व्या वर्षातला हा पुरस्कार सोहळा आहे आणि चतुरंगांनी गेल्या अर्धशतकाच्या वाटचालीत खूप काही कमावलं आहे, समाजाला खूप काही दिलं पण आहे. समाजाच्या सांस्कृतिकीकरणाची जी प्रक्रिया असते ती कशी संचालित करावी याचा एक वस्तुपाठ चतुरंगच्या कार्यकर्त्यांनी घालून दिला आहे. आणि म्हणून विद्याधर निमकर, मेघना काळे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी सुरुवातीलाच अतिशय मनापासून अभिनंदन करतो. चतुरंगांनी आणखीन 2 महत्वाचे मुद्दे एक प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवले. ते म्हणजे अभिरुचीची जोपासना कशी करावी ते चतुरंगांनी शिकवलं आणि कलेला लोकाश्रय कसा मिळवून देता येईल त्याचंही उदाहरण चतुरंगांनी घालून दिलं. त्यामुळे अर्धशतकाची ही ऐतिहासिक वाटचाल चतुरंगाची एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात अतिशय उल्लेखनीय आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. जो जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे आणि त्याला लाभलेला जनाधार हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण असा प्रयोग आहे आणि जो गेली 34 वर्ष यशस्वीरित्या राबवला जातो आहे. पण या पुरस्काराची जी निवड समिती आहे, ज्याच्यामध्ये गेली काही वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली आणि माझ्यापेक्षाही अनेक मातबर असे या समितीचे सदस्य असताना सुद्धा त्याचं नेतृत्व करण्याची संधी देखील मला मिळाली. या पुरस्कारांनी गेल्या अनेक वर्षात जे निर्णय घेतले आणि त्यातून ज्या मान्यवरांना या पुरस्कारासाठी एक प्रकारे निमंत्रित केलं गेलं त्यामध्ये अलक्षित क्षेत्रांचा समावेश आहे. हे देखील चतुरंगच्या या जीवन गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे. कलेच्या क्षेत्रात अनेकांना पुरस्कार मिळाले, सांस्कृतिक क्षेत्रातही मिळाले, पण मूर्तिशास्त्र हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये आमचे सर्वांचे आदरणीय डॉक्टर गोब देगलूरकर या सरांना त्यांनाही हाच पुरस्कार मिळाला होता, किंवा वस्तुसंग्रहालय शास्त्र ही एक ज्ञानशाखा आहे आणि त्यामध्ये स्वर्गीय सदाशिवराव गोरक्षकरांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांना देखील या पुरस्कारासाठी पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करण्याचं काम या चतुरंग पुरस्काराने केलं आहे. आणि आज अशाच एका अलक्षित क्षेत्राकडे एक प्रकारे चतुरंगांनी, मी असं म्हणेन की निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या विवेकपूर्ण निर्णयाच्या माध्यमातून लक्ष दिलं आहे. ते म्हणजे व्यंगचित्रकला. अनेक चित्रकारांचे सन्मान झाले आहेत, परंतु एका व्यंगचित्रकाराला या पद्धतीने जीवन गौरवाच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा हा सोहळा मला असं वाटतं की चित्रकलेच्या क्षेत्रात देखील वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक म्हणावा अशा स्वरूपाचा आहे. श्रीधनच्या बद्दल चारुहासजी बोलतीलच, पण माझ्यासारखे अनेक जण ज्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होते त्यावेळी पुण्याला बाजीराव पथाच्या जवळ असलेल्या कॉलनीमध्ये, मला वाटतं माडीवाले कॉलनीमध्ये, आम्ही दादा मिराजदारांना भेटायला जायचो आणि दादा मिराजदार ज्या इमारतीत राहायचे तिथेच श्री द फडणीस राहायचे. त्यामुळे 2 मान्यवरांची भेट घेण्याचं पुण्य आम्हाला लाभायचं. आणि श्रीधनच्या व्यंगचित्र कलेनी जे अतिशय ऐतिहासिक काम केलं आहे, माझ्यासारख्याला जो व्यंगचित्रांपासून आनंद घेणारा असा एक वाचक आहे त्याला त्याची 4 वैशिष्ट्य जाणवल्या वाचून राहत नाही. एक म्हणजे
आता शीद सांगत होते की 1945 मध्ये त्यांचं पहिलं व्यंगचित्र प्रकाशित झालं आणि 45 नंतर स्वातंत्र्याच्या पहिल्या काही दशकांचा काळ हा एक प्रकारे एका वेगळ्या प्रकारच्या संघर्षाचा काळ होता. त्यावेळेचा मध्यमवर्ग हा मध्यमवर्ग म्हणायचो आपण, पण खरं म्हणजे तो कनिष्ठ मध्यमवर्ग होता आणि जीवन संघर्षाचं स्वरूप देखील खूप वेगळं होतं. जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्था बदलली, मध्यमवर्गीयांच्या जीवनातही सुधारणा झाल्या, पण त्या काळात ज्यावेळी रेशनवरती मिलोचा गहू खायला आपल्याला लागायचा आणि इतरही अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या की ज्यातून एक प्रकारे परिश्रमाने मार्ग काढत काढत मध्यमवर्ग आपलं जीवन जगत होता, त्या काळात मध्यम वर्गाच्या संघर्षमय जीवनातल्या देखील विसंगतींचं एक अतिशय चांगलं चित्रण हसत खेळत करण्याचं काम शीदांनी केलं आणि त्या काळातल्या मध्यम वर्गाच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवली ती शीद फडणीसांनी. आणखी वैशिष्ट्य म्हणजे राजकारणातल्या लोकांच्या वर किंवा राजकीय विषयांवर व्यंगचित्र काढणं तसं तुलनेने सोपं आहे. राजकारण्यांचं एक मोठं योगदान आहे की त्यांनी खूप विषय पुरवले आहेत व्यंगचित्रकारांना, पण शीदंची व्यंगचित्र ही राजकीय विषयाला स्पर्श करत नाहीत, सामान्यपणे करत नाहीत. ती सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या अनुषंगाने, ज्यामध्ये आपलं कौटुंबिक जीवनही आहे, एक दिलखुलासपणे हसत खेळत आपल्या विसंगती आपल्या समोर आणून ठेवतात आणि अशा एका अवघड वाटेवरून शीदांनी प्रवास केला, हेही त्यांचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य मला जाणवतं ते या मागच्या पडद्यावर देखील आपल्याला दिसतंय की सामान्यपणे शीदांची व्यंगचित्र ही रंगीबेरंगी चित्र आहेत. त्यांनी केवळ ब्रशचे फटकारे किंवा पेन्सिलीनी काही आकृती काढली असं नाहीये, तर त्यात खूप चांगले रंग भरले आणि मला असं वाटतं की हे देखील बाकी अनेक व्यंगचित्रकारांच्या तुलनेमध्ये शीदांना एक प्रकारे त्यांच्या व्यंगचित्रकलेची वेगळाई आपल्या समोर मांडणारं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. तिसरं म्हणजे आपण पाहाल की शीदांच्या सगळ्या चित्रांमध्ये एक टोकदारपणा आहे आणि त्याचबरोबर एक लवचिकता देखील आहे. त्यामुळे टोकदारपणा, नेमकेपणा आणि लवचिकता असा अतिशय संतुलनात्मक असा त्यांचा व्यंगचित्रकलेचा एक प्रकार आहे. त्याबद्दलही मला असं वाटतं की त्या वैशिष्ट्याची आपण नोंद घेतली पाहिजे. शीदांचं ते व्यंगचित्र की ज्याच्यामध्ये ती आई जी तानपुऱ्या हातात घेऊन गाते आहे आणि मुलाला वाटतंय की ती रडते आहे आणि त्यामुळे तो खेळणं देत आहे, हे तर मला असं वाटतं की आपण कधी विसरूच शकणार नाही असं अजरामर झालेलं व्यंगचित्र आहे. अशा खरोखर आपल्या प्रतिभेच्या आणि परिश्रमांच्या बळावर ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान महाराष्ट्राच्या मराठी व्यंगचित्रकलेमध्ये निर्माण केलं, अशा शीदांना, आणि ते शतायुषी शीद तर आहेतच, पण मी असं म्हणेन की ते शतावधानी शीद आहेत, त्यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि मी शुभेच्छा देतो की शीद फडणीसांचा, तसंही वेदामध्ये असं म्हणतात की माणसाचं आयुष्य 120 वर्षांचं असतं. मी असं मानतो की शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळो आणि त्यावेळी आम्हीही या ठिकाणी असो, अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं. धन्यवाद विनयजी. सुरुवातीला सत्कार होत असताना मी असं म्हटलं होतं की शीदांचा परिचय थोड्या वेगळ्या पद्धतीने करून घेणं हे कधीही आपल्यासाठी जास्त चांगलं. आणि एक फक्त गंमत म्हणून सांगितलं पाहिजे, आत्ता सुद्धा मी आज भेटलो तर शीद मला माझ्या नावाने हाक मारत नाहीत, शाहू महाराज असं म्हणतात की तुम्ही ती भूमिका केली आहेत ना. तर मला त्यातली आठवण झाली की संपूर्ण हिंदुस्थानच्या बहुजन समाजाचं नेतृत्व आपल्याकडे असताना शाहू महाराजांनी अचानक एका सभेत जाऊन असं सांगितलं की इथून पुढे हे नेतृत्व भीमराव आंबेडकर करतील. परवाच महापरिनिर्वाण दिन झाला, तेव्हा सगळ्यांनी विचारलं असं का, तर ते म्हणले ज्या त्या समाजातल्या माणसाला त्यातले प्रश्न चांगले कळतात, त्यामुळे मी किती झालं तरी छत्रपती, पण तुमच्यातलं नेतृत्व आलं ते प्रश्न चांगले मांडेल. बरेचदा असं असतं की माहिती घेऊन आपण लोक एखाद्या माणसाचा परिचय देऊ शकतो, पण त्या क्षेत्रातलं जर व्यक्तिमत्व असेल तर अधिक टोकदारपणे, अधिक नेमकेपणानं तो परिचय देऊ शकतं असं म्हणावं असं वाटतं. आणि म्हणूनच आज शीदांचा परिचय आपल्याला वेगळ्या शब्दात करून देत आहेत. ते गौरव शब्द आहेत चारुहास पंडित यांचे.
73 वर्षापूर्वी म्हणजे साल 1952 मराठी दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठामध्ये एक वेगळा प्रयोग केला गेला. तोपर्यंत दिवाळी अंकांची मुखपृष्ठ ही सुंदर ललनांनी भरलेली असायची बरं का. पण याला छेद मोहिनी मासिकाचे संपादक अनंत अंतरकर यांनी एका हौशी तरुण व्यंगचित्रकाराकडे एक महत्वाची जबाबदारी सोपवली. दिवाळी अंकासाठी हास्यचित्र काढायची आणि त्या व्यंगचित्रकाराने ती जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आणि दिवाळी अंकांच्या साचेबद्ध मुखपृष्ठाला एक वेगळा छेद दिला. त्या मुखपृष्ठाची नोंद रसिकांनी घेतली, प्रकाशकांनी घेतली आणि तो हौशी व्यंगचित्रकार व्यावसायिक व्यंगचित्रकार झाला. ते व्यंगचित्रकार म्हणजे शी. द. फडणीस. आणि आपल्याला ते परिचित असलेलं, चिरपरिचित असलेलं मुखपृष्ठ म्हणजे हे. मला वाटतं प्रत्येक व्यंगचित्रकाराच्या जीवनात एक उंदीर येतो का काय माहित नाही. बघा ना, वॉल्ट डिस्ने पण व्यंगचित्रकार झाला एका उंदरामुळे. शिदनचा जन्म बेळगाव जिल्ह्यातल्या भोज गावामधला, पण संपूर्ण बालपण गेलं ते कोल्हापूरच्या मातीत. आता कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी येतातच, एक म्हणजे कुस्ती आणि दुसरी म्हणजे चित्रकला. लहानपणी शिदनना चित्रकलेची आवड होतीच, पण ते कुस्ती खेळलेत बरं का. म्हणजे दरवेळा पैलवान बळकटच असतो असं नाही, काटकही असतो. एकदा तर त्यांनी टाकलेल्या कुस्तीच्या डावामुळे एका सहकारी पैलवानाचा हात मोडला होता. पण अर्थात शिदनचा स्वभाव मोडण्यापेक्षा जोडण्याचा आहे, त्यामुळे त्यांनी मला वाटतं त्यांचं लक्ष चित्रकलेकडे जास्त वळवलं. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी चित्रकलेची आवड जी होती ती जोपासण्यासाठी मुंबईला जे स्कूल ऑफ आर्ट इथे प्रवेश घेतला आणि तिथे उपयोजित कला म्हणजे अप्लाइड आर्ट याचं शिक्षण, कमर्शियल आर्ट म्हणतात, त्याचं शिक्षण घेतलं. आणि ते घेत असताना वेगवेगळ्या दैनिक, नियतकालिक, मासिक यांच्यासाठी ते व्यंगचित्र, हौस म्हणून व्यंगचित्र काढत होते. आणि या हौसेमधनच त्यांची वेगवेगळ्या प्रकाशनांशी ओळख झाली. आणि याचबरोबर मोहिनी मासिक म्हणजे मोहिनी मासिक काढणारं हंस प्रकाशन यांच्याशी त्यांची चांगली ओळख झाली आणि एक जिंकणारी युती तयार झाली. पुढे मोहिनी मासिकाच्या प्रत्येक दिवाळी अंकाचं कव्हर शिदननी काढले, ते आजतागायत, म्हणजे गेली 73 वर्ष. याशिवाय मोहिनी अंकाचे रेग्युलर जे अंक होते त्याची मुखपृष्ठ अनेक त्यांनी केलेली आहेत. म्हणजे त्यांनी किती काम केलं असेल ते तुमच्या लक्षात येईल एवढ्या वर्षात. तर यातली काही निवडक चित्र मी दाखवतो. खरं तर मी आता बोलणार नाही, चित्रच बोलतील शब्दांशिवाय. या इथे जरा बोलतो मी. हे चित्र जेव्हा केलं होतं तेव्हा अमेरिकेने चंद्रावर अंतराळयान पाठवलं होतं आणि मागच्या वर्षी हेच चित्र परत मला वाटतं अजून एका मुखपृष्ठावर छापलं गेलं आणि त्यावेळेचा रेफरन्स जो होता तो भारताने चांद्रयान पाठवलं त्याचा होता. सॉरी.
हा, याच्याबद्दल सांगायचं म्हणजे भारतातलं ॲडव्हर्टायझिंग आणि ग्राफिक डिझाईन मधला अतिशय मानाचा एक सन्मान समजला जातो कॅग अवॉर्ड म्हणून, कमर्शियल आर्टिस्ट गिल्ड. ते 1954 साली या चित्राला मिळालेलं आहे. पेंटिंगच्या प्रदर्शनाप्रमाणे हास्यचित्रांचे प्रदर्शनं भरवायची ही एक वेगळी कल्पना शिदननी पहिल्यांदा अवलंबली. 1965 साली त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईला त्यांच्या हास्यचित्रांचं प्रदर्शन भरवलं आणि अनेकांचे अंदाज मोडीत काढत त्या प्रदर्शनाला लोकांनी तिकीट काढून रांगा लावून बघितलेलं आहे आणि अतिशय यशस्वी झालं ते प्रदर्शन. आणि फक्त महाराष्ट्रात नाही बरं का, नंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रदर्शन फिरवलं, पण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आणि अगदी म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी ते प्रदर्शन फिरवलं. आणि यात एक महत्वाचं म्हणजे की शब्दविरहित हास्यचित्र असल्यामुळे ते अगदी सामान्य माणसांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत हे प्रदर्शन लोकांना खूप आवडलं. याच प्रदर्शनात त्यांचं लाफिंग गॅलरी किंवा हसरी गॅलरी हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आलं. या प्रदर्शनाच्या निमित्तानं विविध अनुभव आले. त्यात सर म्हणतात की लहानपणी सर्कस पाहिल्यावर मला असं वाटायचं मोठेपणी आपण सर्कस काढावी. हे प्रदर्शन फिरवण्याचा जो अनुभव होता तो म्हणजे सर्कशीचाच अनुभव होता असं ते म्हणतात. या संपूर्ण प्रवासात, या संपूर्ण चित्रप्रवासात त्यांना एक सर्वात मोठी साथ लाभली, ते म्हणजे त्यांच्या पत्नी शकुंतला फडणीस यांची. स्वतः लेखिका, बालसाहित्यिक, बालकुमार साहित्य संमेलनाच्या सुरुवातीपासूनच्या आधारस्तंभ, अतिशय ऍक्टिव्ह. आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकूनही त्यांनी शिदनना समर्थपणे साथ दिली. शिदनना एखादी कल्पना सुचल्यावर स्केचेसचा पहिला प्रेक्षक आणि समीक्षकही त्याच असायच्या. अर्थात तरी नवरा बायकोचं जे नातं असतं ते सगळीकडे सारखंच असतं. शिदननी त्यांच्या रेषाटन या आत्मचरित्रात ते एका चित्रातून खूप मिश्किलपणे मांडले. तुमचं खाणं थोडं पण सांडणंच फार बाई. आणि खालती शिदननी लिहिलंय माझ्या अंगकाठीचं रहस्य. शिद त्यांच्या भाषणात एक नेहमी त्यांचा मुद्दा येतो की हास्यचित्रांची वाट चित्रकलेतून जाते. हे प्रत्येक वेळा ते ठामपणे सांगतात. आणि हे नुसतं सांगत नाही तर आधी केले आणि मग सांगितले. तुम्ही आतापर्यंत शिदनची चित्र बघितली असतील, हास्यचित्र बघितली असतील, पण त्यांनी काढलेली रिअलिस्टिक पद्धतीची चित्र बघा. सरांनी हास्यचित्राचा वापर फक्त हास्यचित्र निर्माण करणे एवढ्यापुरताच नाही मर्यादित ठेवला, तर त्यांनी या हास्यचित्रांचा हात धरून अनेक प्रांतात मुसाफिरी केली. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारतीच्या गणिताचे 1 ते 4 याची सर्व चित्र शिद सरांनी काढली आहे आणि एक क्लिष्ट विषय रंजक आणि सोपा केला. मी तर असं म्हणतो की आमच्या वेळी ही पुस्तकं असती तर मी व्यंगचित्रकार वगैरे न होता काहीतरी गणितज्ञ वगैरे झालो असतो. एखादा विषय जसं रंजक आणि सोपा करण्याचं काम फक्त गणितच नाही तर त्यांनी अनेक इतर विषयांमध्ये पण केलेलं आहे. शास्त्र, वैद्यकशास्त्र, कायदा, व्यवस्थापन, पॅकेजिंग, सेल्फ हेल्प आणि अगदी तत्वज्ञान सुद्धा, असे विविध विषय त्यांनी या आपल्या हास्यचित्रातनं हाताळलेत. म्हणजे हे असे विषय, अवघड विषय सोपे करून सांगणं, याच्यासाठी विनोद बुद्धी तर पाहिजे, पण तो विषय समजून घेण्याचा आवाकाही पाहिजे. ते समजून घेण्याची प्रगल्भताही हवी. ही शिदनमध्ये आपल्याला नेहमीच दिसते. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या लेखकांसाठी मुखपृष्ठ, आतली चित्र अशी बरीच काढलेली आहेत. विशेषतः पु ल देशपांडे यांचं तुम्ही अपूर्वई आणि पूर्वरंग ही शिदनच्या चित्रांनी नटलेली दोन्ही प्रवास वर्णनं आपल्याला आठवतच असतील. लेखकानं लिहिलेलं नुसतं चित्ररूपात न मांडता हास्यचित्रकाराच्या नजरेतून
त्यांनी या चित्रांकडे बघितले. म्हणजे पुस्तक वाचण्या एवढा ही चित्र बघणं हाही एक आनंदाचा भाग आहे. जशी सरांची चित्र तसाच त्यांचा स्वभाव, मिश्किल, प्रसन्न, निर्मळ. अनेक पुरस्कार, थोडा मोठ्यांचं प्रेम मिळून सुद्धा त्यांच्यात एक सहज साधेपणा आहे, आपुलकी आपल्याला जाणवते. त्यांचा उल्लेख अजातशत्रू असाही करायला काही हरकत नाही. पण असे असले तरी जेव्हा चित्रांच्या हक्कांचा म्हणजे कॉपीराईटचा विषय येतो तेव्हा मात्र त्याबद्दल ते आग्रही आणि ठाम असतात. जेव्हा कॉपीराईट हा विषय चित्रकार, व्यंगचित्रकार आणि प्रकाशकांनाही फारसा माहीत नव्हता, त्या काळात त्यांनी चित्रांच्या कॉपीराईटचा विषय घेऊन विषय म्हणजे लावूनच धरला होता. त्यासाठी त्यांनी खूप अभ्यास पण केला. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच यामुळे वाईटपणा येण्याचा धोका होता. विषयाशी काही संबंध नाही बरं का. पण जे योग्य आहे त्यासाठी आग्रही असण्यात कोणती अडचण नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि प्रकाशकांना ते मान्य करावं लागलं. ही सगळी जी चित्र आहेत, ही आणि याच्या पुढे येणारी चित्र, ही विशेष वेळ काढून शिदनच्या दोन्ही कन्यांनी म्हणजे लीना गोगटे आणि रूपा देवधर यांनी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी दोघींचेही आभार मानतो. आणि शिद सरांनी ही चित्र वापरायला परवानगी दिली याच्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. कारण आत्ताच मी कॉपीराईट बद्दल वगैरे बोललो ना, त्यामुळे सर कायम प्रयोगशील राहिलेले आहेत. म्हणजे चित्र तर हास्यचित्र तर काढलेली आहेत, पण त्यांनी 3D कार्टून हा प्रकार भारतात तरी फारसा कुठल्या व्यंगचित्रकारांनी हाताळलेला मला आठवत नाही. पण तो प्रकारही त्यांनी हे केलेला आहे की त्यांनी एका पैलवानाचं चित्र काढलं आणि त्याच्यासमोर 90 डिग्रीजमध्ये आरसा धरला. तो पैलवान स्वतःशीच कुस्ती खेळताना दिसतोय. तर हा एक वेगळा प्रकार. किंवा एक उंच नवरा आणि बुटकी बायको असेल तर त्याच्यासाठी त्यांनी वेगळी फ्रेम बनवून घेतली होती. त्यांच्या घरात एक वेगळं चित्र बघायला मिळतं. एक चटई आहे, त्याचा स्क्रोल, आणि तो स्क्रोल गुंडाळलाय. म्हणजे सुटबूट घातलेल्या माणसाने तो स्क्रोल गुंडाळलाय, तर खालती काय दिसतंय बघा. तर असे वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेत. आता हे जे चित्र आहे हे त्यांनी प्रदर्शनात जेव्हा मांडलं होतं तेव्हा तो ऍक्च्युअल पुतळा त्यांनी बनवला होता. तो जो मागे पुढाऱ्याचा पुतळा आहे, आणि पुढची बाई जी आहे तिला मोटरनी म्हणजे एक मोटर लावून हलतं चित्र तयार केलं होतं. म्हणजे हे तंत्रज्ञानाचा पण वापर त्यांनी अतिशय प्रभावीपणे केला आहे. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सरांचे विचार खूप पुढारलेले होते. म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर्स चित्रकलेच्या क्षेत्रात लुडबुड वगैरे करायला लागले होते तेव्हा जनरली चित्रकार होते ते थोडे गोंधळून गेले होते किंवा कॉम्प्युटरला नाकं तरी मुरडत होते. तर त्यावेळेस सर म्हणायचे की कॉम्प्युटर हे फक्त टूल आहे, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आता ई बुक्सचा जेव्हा बोलबाला आहे तर सरांनी जेव्हा CDs आल्या होत्या म्हणजे 20 वर्षापूर्वी असेल, सरांनी त्यांच्या चित्रांचं ई बुक काढलं होतं. मग त्यावेळेस ते 80 वर्षाचे तरी असतील, 80-85च्या आसपास. तर इतका पुढचा विचार कर. इवन आता साप्ताहिक सकाळनी सरांवर एक विशेषांक काढला होता. 100 पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी विशेषांक काढला होता. तर त्याच्यासाठी ते सरांना भेटायला गेले होते. आणि त्यावेळे साप्ताहिक सकाळचं व्यंगचित्रकार तर आलोक त्यांना भेटायला गेला होता. तर त्याच्याकडे आयपॅड होतं. तर सरांनी त्या आयपॅडवर एक चित्र काढलं. ते चित्र साप्ताहिक सकाळच्या मुखपृष्ठावर छापलंय. तर तुम्ही बघा की 100व्या वर्षी स्थिर हातानं चित्र काढणं ही एक मोठी अचिव्हमेंट. त्याच्या पुढे जाऊन आयपॅडवर काढणं म्हणजे आयपॅड पहिल्यांदा वापरत होते सर त्यावेळे. तर ही खूपच मोठी मला वाटतं अचिव्हमेंट आहे असं वाटतं. व्यंगचित्रकार विजय पराडकर यांनी एकदा एक आम्हाला सरांचा किस्सा सांगितला होता की ते आणि सर म्हणजे एक कार्टुनिस्ट कंबाईनचं संमेलन होतं आणि ते आणि सर एका रूममध्ये हॉटेलच्या रूममध्ये राहायला होते. तर पराडकर सकाळी उठले तर बघतात तर पलीकडच्या बेड मागनं असे 2 पाय वर आलेले.
पराडकर तिकडे जाऊन बघतात तर तिथल्या मोकळ्या जागेत सर शीर्षासनात होते. म्हणजे आजही सर योगासनं करतात, व्यायाम करतात. आणि 3-4 वर्षापूर्वीपर्यंत ते सेल्फ स्टँडिंग शीर्षासन पण करत होते. डॉक्टरांनाच काळजी वाटली म्हणून त्यांनी ते थांबवले. आपण अनेक हास्यचित्र बघत असतो, चित्र बघत असतो आणि मग विसरूनही जातो. मग श्रीधर फडणीस यांची चित्र 50, 60, 70 वर्ष कशी काय राहतात? आपण आपल्याला अजूनही का ते इंटरेस्टिंग वाटतात, का परत परत बघावीशी वाटतात? व्यंगचित्र करताना 2 महत्वाचे भाग असतात. एक म्हणजे कल्पना आणि दुसरं त्याचं सादरीकरण. श्रीधर फडणीस यांच्या हास्यचित्रात दोन्हीवर हुकूमत दिसते. म्हणजे तुम्ही जर का साध्या साध्या गोष्टीत बघितलं तरी त्यातनं ते सुंदर कल्पना फुलवतात. कल्पनेबरोबर सादरीकरण इतकं सुंदर असतं की 50-60 वर्षापूर्वीचं चित्र आपल्याला अगदी फ्रेश वाटतं. प्रत्येक चित्राकडे ते एखाद्या पेंटरच्या नजरेनं बघतात. म्हणजे थोडं सपाट पद्धतीने केलेलं रंगकाम असलं तरी त्यात त्रिमितीचा आभास निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांचं रंगलेपन असतं. ठसठशीत प्रवाही रेषा, सौंदर्यपूर्ण आकार याच्यातनं ते चित्र तयार करतात. त्यामुळे त्यांच्या हास्यचित्रांना सौंदर्य चित्रे असंही म्हणायला मला वाटतं काही हरकत नाहीये. त्यांचं प्रत्येक हास्यचित्र हा चित्रानुभव असतात. आताच विनय सरांनी सांगितलेलं हास्यचित्र तुम्हाला प्रत्यक्ष पडद्यावर बघायला मिळतंय. तर या हास्यचित्राचं मागे एक रहस्य काय आहे की एक थोडक्यात सांगतो की आपण चित्र बघत असतो पण सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी त्याचं एक रसग्रहण आपल्यात होत असतं. चित्रकार, व्यंगचित्रकार ते जास्त कॉन्शियसली कदाचित बघेल, पण कॉमन मॅन ते सबकॉन्शियसली, अनकॉन्शियसली बघत असतो. आता उदाहरणार्थ हे चित्र बघा. आता यात तुम्ही बघितलं तर तो तरुण देवदर्शना आलाय, त्यांनी आपल्या चपला चोरीला जाऊ नये म्हणून चपलांवर पाय ठेवलाय. त्याच्या संपूर्ण बॉडी लँग्वेज मध्ये एक तणाव आहे, पण चेहऱ्यावर बघा किती भक्तिभाव आहे. बरं, याच्या पाठीमागे त्या 2 ज्या फिगर्स आहेत, ती मुलगी कुतूहलाने बघतीये, ती बाई जी आहे ती पण बघते. त्या दोघी जरा डार्क शेड मध्ये दाखवलेल्या आहेत, कारण त्या एकतर गाभाऱ्यात आहेत त्यामुळे थोडा डार्क याच्यात आहे, पण त्याच्यामुळे जो मेन सब्जेक्ट आहे तो जास्त हायलाइट झालाय. बरं, बाहेर जे एकूण गर्दी दिसते त्याच्यावरनं लक्षात येईल की हा इथे गर्दी आहे म्हणजे चपला जाण्याची शक्यता आहे. हे अगदी थोडक्यात त्यांनी दाखवलेलं आहे. आणि याचं कॉम्पोजिशन बघा, त्या संपूर्ण तो जो ताण आहे त्याच्यानंतर त्याला कॉन्ट्रास्टिंग 2 उभ्या रेषा आहेत, त्या दोघी एकदम स्ट्रेट दाखवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या माणसाचा जो एकूण पूर्ण ताण आहे तो हायलाइट होतोय. बरं, नेमकं कुठे बघायचं, वाचकाने नेमकं कुठे बघायचं, ती मुलगी बरोबर कुठे बघतेय तेथे आपल्याला लक्ष जातं. ती जर का मुलगी समोर बघताना म्हणजे आई आणि मुलगी आपला नमस्कार करतायत एवढंच दाखवलं असतं तर जी आत्ता मजा येते ती मजा तेवढी आली नसती. तर हे जे आहे व्यंगचित्रकार खेळत असतो समोरच्या की आपल्याला तो नेमका विनोद कसा पोचवायचा आहे या पद्धतीने तो हे करत असतो. मी जेव्हा वॉल्ट डिस्ने ॲनिमेशन फिल्म्सचा अभ्यास करत होतो तेव्हा डिस्ने मधल्या ज्या अशा टॉपचे 9 ॲनिमेटर्स आहेत त्यांना 9 ओल्ड गाईज असं म्हणायचे. तर त्यांनी ॲनिमेशन उत्तम व्हावं, प्रत्येक फ्रेम चांगली व्हावी म्हणून काही प्रिन्सिपल्स आखली होती. आणि मी जेव्हा सरांची चित्र बघत होतो, म्हणजे जेव्हा मी ॲनिमेशनचं हे बघायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे ही प्रिन्सिपल सरांच्या चित्रात ऑलरेडी आहेत. म्हणजे बघा, हे तुम्ही जरी आता चित्र बघितलं तर इथे लाईन ऑफ ऍक्शन, आता ते जे मी मग म्हटलं ना की ते ताण जे आहे तो लाईन ऑफ ऍक्शन जो आहे तो त्यांच्या चित्रात आपल्याला कायम बघायला मिळतो. त्याच्यानंतर स्टेजिंग, म्हणजे स्टेजिंग कसं की तुम्ही जर का त्यात ब्लॅक कलर भरला तर ती ऍक्शन जी मेन ऍक्शन आहे ना ती अगदी क्लिअर दिसली पाहिजे. आता उदाहरण बघा, यातल्या पूर्ण भावना सुद्धा तुम्हाला त्यातनं दिसत आहेत. त्या मांजराच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन दिसेल, त्या गवळ्याच्या चेहऱ्यावरचा असा आश्चर्याचा भाव दिसेल. तर हे जे आहे हे सरांच्या चित्रात
ठाई ठाई बघायला मिळतं. आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला हे पटकन लक्षात येणार नाही, पण हे कुठेतरी इम्पॅक्ट करत असतं. अजून एक चित्र दाखवतो. खरं तर मला खूप चित्र दाखवायची वाटतायत, पण आता एक चित्र दाखवतो. आता हे जे आहे ना, इंग्रजी टी आकारासारखं कॉम्पोजिशन आहे. म्हणजे वरती एक माणूस झोपलेला आहे, खालती आता वरती माणूस आहे तो स्ट्रेट लाईन आहे, आणि खालती आहे ना ती एस आकारासारखा एक लय आलेली आहे. म्हणजे तिथे एक कॉन्ट्रास्ट निर्माण झालाय. बरं, वरचा जो तरुण झोपलेला आहे त्याचे दोन्ही पाय स्ट्रेट दाखवता आले असते, पण त्याचा तो एक पाय दुमडलेला आहे, त्यामुळे चित्रात सहजता आली. तर ही जी गंमत आहे, ही छोटी छोट्या गमती असतात ज्या आपल्याला सबकॉन्शियसली अनकॉन्शियसली आपल्यावर परिणाम करत असतात. चित्रातली ती तरुणी जी आहे तिच्या चेहऱ्यावर एक कॉन्सन्ट्रेशन आहे, थोडासा कुर्रेबाजपणा पण आहे, आणि ती जे साडीचा फलकारा वगैरे त्याच्यावर जे पांढऱ्या छोट्या छोट्या डॉट्सचं टेक्स्चर आहे, त्यामुळे त्या चित्राला एक अजून वेगळी गंमत आली. म्हणजे ते जर का प्लेन असतं तर ती एवढी गंमत आली नसती, पण ते टेक्स्चरमुळे ती गंमत आली आहे. बरं, तो जो लोकरीचा धागा आहे तो जो खालती आलाय तो असा गुंडाळत गुंडाळत आलेला आहे. म्हणजे जर का तुम्ही बघितलं, किती बारकाईने बघितलंय बघा, की एखादा स्वेटर उसवला तर त्याचा धागा गुंडाळत येतो. जेव्हा लोकरीचं बंडल असतं त्याचा धागा सरळ येतो. तर इतकं बारकाईने बघितलेलं आहे, आणि यातनं हे चित्र तयार केलेली आहेत. अशी अनेक अनेक चित्र सरांनी केलेली आहेत. अशा अनेक सौंदर्यपूर्ण चित्र देणाऱ्या आणि आपल्या चित्रांप्रमाणेच स्पष्ट आणि रेषांप्रमाणेच स्वच्छ विचार असलेल्या चित्रकार, हास्य चित्रकार श्रीधर फडणीस सरांचा चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. याचा मला खूप आनंद होतोय. खरं तर हा पुरस्काराचाही सन्मान आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद जयरोहसजी. श्रीधर फडणीसांचा इतका समग्र आणि उत्तम परिचय कदाचित बाकी कोणी देऊ शकलं नसतं. त्या रेषांशीच खेळणारं व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्यापर्यंत तो अत्यंत उत्तमरित्या पोचला असं म्हणावं असं वाटतं. सुलगद्रे मातोश्री पुरस्कार असेल, मार्मिक मासिकाचा पुरस्कार असेल, रवी परांजपे फाउंडेशन पुरस्कार असेल, पुल सन्मान असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टुनिस्टच्या वतीनं दिला जाणारा पुरस्कार असेल, या सगळ्या पुरस्कारांच्या वरती खऱ्या अर्थाने आपण वाट पाहतोय तो म्हणजे आजचा चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार आता श्रीधर फडणीस यांना प्रदान केला जाणार आहे. मी आदरणीय प्रतापराव पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा दिला जावा. त्याच्या प्रथेनुसार पहिल्यांदा त्यांना धनादेश दिला जाईल. या जन्मावर या गगनावर शतदा प्रेम करा. यानंतर या जन्मावर या जगण्यावर यानंतर त्यांना मानपत्र दिलं जाणार आहे. या मानपत्राचं लेखन सुधीर जोगळेकर यांनी केलेलं आहे आणि त्याची निर्मिती संकल्पना चतुरंगचे कार्यकर्ते सचिन विरकर यांची आहे. मानपत्राचं वाचन मुद्दाम केलेलं नाही, कारण आपल्यापर्यंत हे जे पॅम्पलेट पोचलंय त्याच्यामध्ये ते मानपत्र छापलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये ते पोचलेलं आहेच आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जीवन गौरव पुरस्काराचं सन्मान चिन्ह. या सन्मान चिन्हाची संकल्पना जी आहे ती ज्यांना पूर्वी हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला गेलेला आहे त्या चित्रकार सुहास बहुळकर यांची आहे आणि त्याची निर्मिती आहे मोरया सजावट मुंबई यांची. मला असं म्हणावं असं वाटतं की आपण सगळ्यांनी उभं राहून स्टँडिंग ओव्हेशन जर दिलं एका
शतकवीर हास्य चित्रकाराला हा जीवन गौरव पुरस्कार आज प्रदान केला जातोय. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मगाशी परिचय देताना चारुहासजींनी सांगितलं की परदेशामध्ये ॲनिमेशन फिल्मसाठीचे जे निकष लावले जातात त्याच्यात सरांची चित्र आधीपासूनच असतात. एक फार महत्वाचा भाग सांगितला पाहिजे की थंबनेल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमेशन ही जी एक नामांकित संस्था आहे तिनं सरांची चित्र आता ॲनिमेटही केलेली आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोड घालत ती चित्र आता ॲनिमेटेड पद्धतीनेही आपल्या समोर येत आहेत. हा फार महत्वाचा भाग. मी यानंतर विनंती करतो आजचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रतापराव पवार यांना की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री फडणवीस, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या समारंभाच्या माझ्याशी दोन विशिष्ट वेगळेपण मला वाटतं आणि नुसतंच सिद्धंचं कौतुक करायचं ऐवजी हे जे संघटक आहेत विशेषतः निमकर ह्याही दोघांचं मला एकाच वेळी बोलावं असं वाटतं आहे. एकाने 50 वर्ष पूर्ण केली तर दुसऱ्याने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. आणि हे खरंच मी थोडा सामाजिक कामात संस्था चालवतो, सोपं नाही आहे. 50 वर्ष हा माणूस काही वेतन न घेता काही वर्गणी लोकांकडच्या पाठिंब्यावर संस्था उभी करतो आणि चालवतो आणि लोकमान्यता मिळवतो आणि त्याच्यातून सिद्धंसारख्यांचा सत्कार हा आपल्याला रुजतो, भावतो, मानवतो. हे दोघांचं याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे दोघांचं याच्यावरती अभिनंदन करणं माझ्यावरती आवश्यक आहे. सिद्धंचं मी सुद्धा म्हणजे आता 80 जवळ राहतो. मी जन्मापासून आधीपासून सुरुवात केली आहे. पण शाळेमध्ये असल्यापासून मी त्यांची चित्र पाहिलेली आहेत. मोहिनी मासिक मला अजूनही आठवतं. त्या काळामध्ये दलाल आणि मुळगावकर हे दोन चित्रकार होते आणि सिद्धंचं वेगळेपण होतं आणि ते जाणवायचं. त्या म्हणजे शालेय वयामध्ये सुद्धा मी त्याची नोंद घेतली होती. इतकं ते इफेक्टिव्ह होतं. हे समाजातल्या सगळ्या क्रॉस सेक्शनला ते अपिलिंग होतं. फक्त बुद्धिमान किंवा सुशिक्षित असं नाही आहे. हे माझ्या मते हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ज्याला आपण आउट ऑफ बॉक्स चाकोरी बाहेर विचार करण्याची क्षमता असते अशीच व्यक्ती ही अशा प्रकारची कामं करू शकते. आणि ज्याला आपण अत्यंत वेगळेपण, अत्यंत उत्कृष्टता आणि समाज मान्यता ती त्यांनी जी मिळवलेली आहे ते यांच्या विचारातून आणि निष्पापपणातून आहे. यांचं कुठलंही चित्र बोचरं नाही आहे. काही चित्र मला तुम्ही नाव सांगत नाही आहे पण त्याच वयामध्ये मराठा आणि यांची चित्र असायची तर ती बोचरी असायची आणि माझ्या शाळेतल्या मुलाला ते जाणवायचं की हे नाही आहे, हे अभिरुची सोडून आहे आणि हे अभिरुची पूर्ण आहे. तर हा भास हे शिक्षण सिद्धंनी आम्हाला बालपणापासून दिलेलं आहे आणि त्याची नोंद घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे मी त्यांच्या बाबतीमध्ये कृतज्ञ पण आहे की त्यांनी आम्हाला एक दृष्टी दिली, चांगलं आणि वाईट कसं शोधावं. आणि मला असं वाटतं की हे कायमचं टिकणार आहे. थोडंसं निमकरांबद्दल बोलणं आवश्यक आहे. माझे जवळचे मित्र होते, प्रीमियरचे चेअरमन होते, ते नेहमी निमकरांचं कौतुक करायचे आणि ज्या चिकाटीने हा संसार त्यांनी गेली 50 वर्ष चालवला आणि त्यांच्या सहकार्याने मी एक व्यक्ती म्हणून, एक थोडंसं समाजात काम करणारा माणूस म्हणून आणि सकाळ म्हणून मी निमकर चतुरंगचं सहकारी आणि निमकर यांचे 50 वर्ष अखंड कष्टाबद्दलचं या निमित्तानं ऋण व्यक्त समाजातर्फे आणि कौतुकही करतो. तिसरी गोष्ट आहे थोडीशी विषयाच्या बाहेर बोलण्याची. थोडंसं संस्कृत शिकलो आहे मी लहानपणी दामले मास्तरांमुळे. तर आमच्याकडे एक वाक्य आपण शिकवत आहे, गुणी गुणम वेती न वेत्ती गुण निर्गुणा, बली बलम वेती न वेती निर्बला.
तर अर्थ असा आहे की जो गुणकारी आहे त्याला गुण समजतात. चारुहास त्यातला आहे. त्यांनी जे पद्धतीने फडणवीसांचं कौतुक केलं आहे हे प्रशिक्षण देणारच होतं. आणि चारुहासचा प्रवास सकाळमधनं पण सुरू झालेला आहे. चिमटू हा त्याचा अत्यंत पॉप्युलर सिरीज झालेली होती. त्यामुळे सकाळलाही खूप फायदा झाला आणि चारुहास झालाच झाला. पण हे एकत्र काम करण्याचं फलित आहे. आपण व्यक्तिशः काम करणं आणि एकत्र म्हणून काम करण्यात नेहमी फरक पडतो. तेच चतुर्ंगाच्या बाबतीमध्ये म्हणतो की ते ज्यांचे शेकडो 50-70-80 सहकारी एकत्र काम करतात तेव्हा ही संस्था निर्माण होते आणि समाजाला आनंद देते, प्रशिक्षित करते आणि आपण त्या गोष्टीकडे कौतुकाने पाहतो. वर्षभर यांचे कार्यक्रम चालतात. हे खरंच आश्चर्य आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने गुणवत्तेत कॉम्प्रोमाइज न करता. जसं फडणवीसांच्या बाबतीमध्ये म्हणता येईल की गेल्या 20 वर्षापासून हा माणूस आजही त्याच गुणवत्तेने त्याच निष्ठेने हा काम करतो आणि आनंदी राहतो आणि आपल्याला आनंदी करतो. फडणवीस साहेब तुमचे मनपूर्वक आभार समाजातर्फे आणि सकाळतर्फे माझ्यातर्फे मनपूर्वक कौतुक. आपण इथं बोललोच, हा मला ही संधी दिली. संयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद प्रतापराव. मगाशी चारुहासजींनी परिचय करताना एका पुस्तकाचा उल्लेख केला की पुलंच्या अपूर्वाईची चित्र शीदंनी काढलेली आहेत. त्यातलं एक चित्र म्हणजे कमालीचा भाग आहे असं म्हणावं असं वाटतं. कारण पुलंनी असं लिहिलंय की परदेशी भाषा समजत नसताना आम्ही तिथे गेलो आणि मला गाईचं दूध मागायचं होतं आणि ते काही मागता येईना. त्या वेटरला भाषा समजत नव्हती म्हणून मी माझ्या पद्धतीने गाईचं चित्र काढलं. पुलं असं म्हणतात चित्र कसलं, ती गोहत्याच होती. पण त्याचं शीदंनी काढलेलं जे चित्र आहे ते इतकं अप्रतिम आहे अपूर्वाई मधलं की ते बघितल्या क्षणी कळतं की काय म्हणायचं आहे लेखकाला. त्यामुळे शब्दे विन संवादी जे असं जे ज्ञानदेव म्हणतात ते वेगळ्या पद्धतीने साधणारे आजचे खऱ्या अर्थाने जीवनव्रती, जीवन गौरव पुरस्कार सन्मानित आदरणीय शीदंना मी विनंती करतो की आपण या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. एक जाता सांगतो, आमचे ध्वनी संयोजनकारांनी मला मगाशी असं विचारलं होतं की तुम्हाला कॉर्डलेस वगैरे तिथं द्यायला लागेल का. म्हणलं अजिबात विचार करू नको, हा ते इथे येऊन बोलतील म्हणलं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि चतुरंग प्रतिष्ठान आणि त्यांच्या समवेत काम करणारे सर्व मंडळी यांनी आज जीवनगौरव पुरस्कार देऊन मला जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी प्रथम अतिशय कृतज्ञ आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. क्रमानुसार माझ्या चित्राविषयी मी काही जास्त तपशिलान सांगण्यापेक्षा एक अभ्यासपूर्ण एक लेक्चरच दिलं आमच्या चारुहासनं. मी सुद्धा कधी ॲनालिसिस केलं नव्हतं माझ्या चित्राला. मी सुचत गेलं तसं काढत गेलो. पण त्याने फार सुरेख काम दिलं. त्यानंतर ज्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार दिला ते सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, त्यांच्या हस्ते येतो. त्यामध्ये फार मोठा योग आणि असं नाही सुयोग असं मी म्हणेन की कोणाला कल्पना नसेल की ते जे गाजलेलं चित्र आहे ना, ज्यानं प्रारंभ झाला मोहिनीचं उंदीर मांजराचे प्रेम, ते चित्र प्रथम 1952 साली जेव्हा प्रकाशित झालं त्यावेळेला ते सकाळने सचित्र प्रकाशित केलेलं आहे त्यावेळेला. आणि त्याखाली मथळा दिला आहे चाकोरी बाहेरचं मुखपृष्ठ म्हणून. अभिप्राय पण होता तसा. कारण सकाळचं त्यावेळेचा असं इमेज आहे पत्रकारितेमध्ये की केवळ अक्षरावर शब्दावर नाही आहे, दृश्यकलेचा माध्यम म्हणजे फोटो चित्र अमुक ह्या गोष्टीची महती आणि त्याचं संबंध त्याचे योगदान याची जाणीव असणारा सकाळ होता ते. आणि ती परंपरा आजही आहे. आलोक सर हा गुणी चित्रकार, तर सतत त्यांना एक स्थान आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं आणखी एक आज औचितपणे मला आणखी एक सुयोग विलक्षणपणे मिळालं. जे चित्र ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्यावर छापलं गेलं ते आजच्या सकाळमध्ये रंगीत छापलेलं आहे. तेव्हा 73 वर्षाचा प्रवास सांगणारे 2 चित्र आहेत ती आज मला पाहायला मिळाली.
विलक्षण योग असं म्हणेल. आणि चतुरंगच्या बाबतीत तर म्हणाल फार वेगळ्या तऱ्हेने माझा परिचय झालेला आहे की सुहास बोलकर साहेब मग काही वर्षापूर्वीच नुकताच माझ्या हस्तेच चतुरंगच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये माझ्या हस्ते सुहास बोलकरचा सत्कार झाला, पुरस्कार दिला. त्याच्या अगोदर 89 साली अंदाजे माझ्या आठवणीप्रमाणे एक कलाकार एक संध्याकाळ असा एक कार्यक्रम होता, त्यातही माझा सहभाग होता. त्या सुमारला 90च्या सुमारला राजा शिवछत्रपती हायस्कूलमध्ये दादरच्या माझी हास्री गॅलरी पण त्यांनी अरेंज केलेली होती. त्या हास्री गॅलरीमध्ये एक छोटी घटना मला सांगायची आहे. त्या हॉलमध्ये एक भव्य मोठा पेडिस्टल फॅन चालू होता. तो चालू असला तर गप्प आपण बसावं का नाही, तो जरा मी सरकवायला म्हणून गेलो योग्यता आहे. आणि तो किंचित ओपन होता ना, तो जोरात फटका वाचला. माझं पोटाला रक्त आलं, रक्तमुंबाळ झालं. थोडक्यात तिथल्या इथं माझे उपचार वगैरे करून हे गेलं. पण हा तपशील सांगण्याचं कारण चित्ररंग हे जे चतुरंग प्रतिष्ठान आहे ना, त्याचं तेव्हापासून माझं रक्ताचं नातं आहे. हे विसरता येणार नाही, मी तर विसरणारच नाही. आता चित्रासंबंधी म्हणाल पुष्कळ वेळा मला अनेक जण विचारतात ना चित्राचं नातं काय, कसं काय तुम्हाला. मी आपलं काम करत गेलो. त्यावेळेला कित्येक म्हणतो तुमचं स्तुतीस्थान काय, कोणाकडून तुम्हाला मिळालं, मी त्यावेळेचे तुमचे आदर्श कोणते. म्हटलं काय खूप होते वा, मला करासारखं वाटलं तर मी करत गेलो. त्यावेळेला मला वॉल्ट डिस्ने मला छान मोठा चित्र वाटला. नॉर्मन रॉकेल चित्र पाहिली, पंचमंदी चित्र पाहिली, देशातले सुद्धा आर.के. लक्ष्मण, शंकर, दीनानंद दलाल सुद्धा पाहिजे, हरिश्चंद्र लचके, अनेक जण पाहिले. पण त्याच वेळेला ते करत असताना, ते चित्र पाहत असताना त्यांच्यावर नितांत आदर होता. त्यांनी प्रेरणाही मला मिळाली. पण एक गोष्ट मनाशी सतत ठेवलेली होती, यापैकी कुणाही सारखं मला व्हायचं नाही आहे. माझी ओळख माझी स्वतःची मला करता आली पाहिजे. श्रीधर फडणवीस नावांचा शैली आणि त्याचा आशय हा माझा स्वतःचा पाहिजे, असा प्रयत्न कितपत मला माहीत नाही. पण तो मी प्रयत्न करत राहणं. आपल्याजवळ काय आहे मला कधी दिसलं नाही, इतरांनी दाखवून दिलं. अंतर्गत जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा मुंबई ते कोल्हापूर टपालाने माझ्याकडनं चित्र पाहिजे. मुंबईला काय कमी होतं का चित्रकार. पण त्यावेळेला पत्रांत म्हणायचे, फडणवीस तुमच्याजवळ जे आहे ते बहुमोल आहे, त्याची आभाळ करू नका. हे त्यांचे उद्गार आहेत एका जाणत्या संपादकाचे. ते त्यावेळेला इतरांनी दाखवून दिलं. नातं काय आहे पुष्कळ असं वाटतं. पेंटिंगच्या रंगीतर पहिला फार संकल्पना होत्या. अहो काय आहे, चित्र चुकलं की सरळ चित्र काढायचा प्रयत्न करायचा, जमलं तर चित्र होईल, चुकलं तर हाचं चित्र होईल, इतकं रांगडा आहे शो. पण तसं नाही आहे असं लक्षात आलं. ते सतत मला आव्हान देत राहिलं आहे. पेंटिंग आणि हे चित्र पुष्कळ असं वाटतं पेंटिंग हे झालं हे तर फार सोपं असणं पाहिजे. ते आव्हान देत गेलं. म्हणून अवघड विषय मी करत गेलो. त्याचं नातं काय असं म्हटल्यानंतर मी पुन्हा विचार करत होतो. आपण पेंटिंगमध्ये अनेक प्रवाह पाहिले आहेत, रिअलिस्टिक पाहिले आहेत, अमूर्त पाहिले आहेत. त्याला तर मी म्हणतो ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग वगैरे. तर ते जेव्हा पेंटिंग करत असतो ते जेव्हा पेंटर म्हणतो त्याला जर विचारलं तर तो त्याचा खुलासा करणार नाही. कारण त्याचं नातं कसं आहे, तो स्वतःशी संवाद करत असतो. जेव्हा पेंटिंग करतो तेव्हा त्याचा संवाद स्वतःशी असतो. हे उत्तर मला नाही देता येणार. माझा संवाद लोकांशी असतो. लोकांना जर समजलं नाही तर माझा संवाद संपतो. तर हे जे नातं आहे पेंटिंगचं आणि ते उपयोजित चित्रकलाबद्दल सुद्धा अनेकांचे गैरसमज आहे. उपयोजित म्हणजे दुय्यम, तसं नाही आहे. उपयोजित किंवा अप्लाइड आर्ट ज्याला म्हणतात, लोककलेच्या अंगातून घेणारं चित्र लोकांपर्यंत पोचणार. जेव्हा दीनानाथ दलाल, रवी वर्मा यांनी चित्र केली
चित्र लोकांपर्यंत पोचवली. हा सेतू आहे त्यांनी निर्माण केलेला. त्याचं महत्त्व लहान नाही आहे. घरोघरात पोचलं, नाहीतर राजवाड्यात राहिलं असं चित्र. संगीताच्या बाबतीतही ते आम्हाला बालगंधर्व लता मंगेशकर यांनी जे संगीत दिलं घरात पोचवलं, त्यांनी राजवाड्यात नाही पोचवलं. तर हे जे नातं आहे आपल्या राजचं उपयोजित करायचं, हे ऋण आहे मोठं. हे जपलं पाहिजे, तरच चित्रकला रुजेल. संगीत रुजलं, नाट्य रुजलं, साहित्य रुजलं, चित्रकला परीक्षा रुजलेली नाही आहे. हे होण्याचं काम मी असं म्हणेन, काही प्रमाणात का असताना असे जे सोहळे होतात याच्यामुळे पोचेल, हाचं चित्र पोचेल. ते पोचण्याचं काम करण्यामध्ये हा समारंभ थोडासा भाग होईल असे माझी समज आहे. धन्यवाद. अशा विचारांनंतर खरं तर शब्द थिटे पडतात. मगाशी चारुहासजींनी परिचय करून देताना सांगितलं की आधुनिकतेची ही कास ते कशी धरतात, आणि त्यांनी एका आयपॅडवरचं चित्रही दाखवलं होतं. पण जगभर हे चित्र पोचतं कसं, त्याचं फक्त एक गोष्ट सांगितली पाहिजे की काही वर्षांपूर्वी कुपर्टिनो चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने अमेरिकेमध्ये दिवाळी साजरी केली गेली होती, आणि त्याचा लोगो शी.द. फडणीस सरांनी ईमेलनी तिकडं पाठवला. आणि त्या लोगोत चित्राचा विषय इतका सुंदर त्यांनी निवडला होता की माणसाचा सहज भाव असतो प्रकाशाच्या दिशेने आकृष्ट होणं. आणि तो लोगो बघितल्यामुळे जगभरातली लोक मोठ्या प्रतिसादाने दिवाळी साजरी करायला अमेरिकेत आली. हेही श्रेय अर्थातच शी.द.चं आहे असं मनापासून म्हणलं पाहिजे. चतुरंग प्रतिष्ठान नेहमीप्रमाणे काही वेगळा ढाचा घेऊन काम करतं हे आपल्याला माहितीच आहे. यावेळेचा जीवन गौरव पुरस्कार शी.द. फडणीस सरांना दिला जातोय म्हणल्यानंतर चतुरंग प्रतिष्ठानने असं जाहीर केलं की या निमित्ताने आपण एक हास्यचित्र व्यंगचित्रांची स्पर्धा घ्यावी. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती स्पर्धा घेतली. स्पर्धेचे नियम अगदी स्वच्छ होते. A3 साईज वरती चित्र असावं, एका व्यक्तीने एकच चित्र पाठवावं, कुठल्याही प्रकारचं त्याला वयाची मर्यादा त्यांनी ठेवलेली नव्हती, आणि स्केच किंवा पेंटिंग काहीही, कारण रंग हा भाग फार महत्वाचा आहे शी.द.च्या चित्रांमधला, म्हणून हे पाठवावं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि PDF फाईलमध्ये ते डॉक्युमेंट म्हणून सुद्धा अपलोड करता येईल असं सांगितलं होतं. साधारणतः 28 नोव्हेंबर पर्यंत अशी चित्र त्यांनी सगळी मागवली होती. आणि त्याचं परीक्षण स्वतः शी.द. आणि चारुहास पंडित या दोघांनी केलं. आणि आज या सोहळ्याच्या निमित्ताने त्याचा एक पुरस्कार वितरण सोहळाही इथं होतोय. हा एक वेगळ्या प्रकारे या सगळ्या पुढच्या लोकांसाठी आशीर्वाद आहे शी.द.चा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्या हास्य चित्रांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने निवड केलेली आहे की 4 लक्षवेधी आणि मग प्रथम, द्वितीय आणि तृतीय. तर मी नावं घेतोय, त्या लोकांनी कृपया यावं आणि ते पुरस्कार स्वीकारावेत. या पुरस्कारांचं ही वैशिष्ट्य आहे, चारुहास पंडित एक वेगळ्या प्रकारे जे काम करतात सध्या लेझरमधनं वुडन वरती, तर त्या पद्धतीचे पुरस्कार पहिल्या 3 लोकांना आहेत. आणि प्रशस्तीपत्रक सर्वांना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रशस्तीपत्रकावरती चारुहास पंडित आणि शी.द. दोघांनी स्वतः सह्या केल्या आहेत, प्रिंट केलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्यातल्या लक्षवेधी हास्य चित्रांच्या पहिल्या प्रदानापासून आपण सुरुवात करूया. सुरेश राऊत, यवतमाळ. जर आले नसतील तर पुढचे सतीश खोत, ठाणे. मी शी.द.नाच विनंती करणार आहे की आपले आशीर्वाद महत्वाचे, त्यामुळे आपल्या शुभ हस्ते हे सर्व दिले जावेत. सतीश खोत, ठाणे. त्यानंतर लक्षवेधी हास्यचित्र अतुल पुरंदरे, पुणे.
अतुल पुरंदरे पुणे आणि वल्लभ झेंडे. या हास्यचित्र स्पर्धेमधील तृतीय क्रमांक नीरज सबनीस पुणे. नीरज सबनीस तृतीय क्रमांक हास्यचित्र स्पर्धा. द्वितीय क्रमांक सौभाग्यवती क्षमा गानू पुणे. द्वितीय क्रमांक क्षमा गानू पुणे. आणि प्रथम क्रमांक विश्वास सूर्यवंशी पुणे. धन्यवाद श्रीधर. अनेक लोकप्रिय पुस्तकांचे शीद स्वतः लेखक आहेतच. त्यातल्या एका पुस्तकाचा उल्लेख चारुहास पंडित यांनी केलाच. पण याशिवाय चित्रहास नावाचा कार्यक्रम कदाचित आपल्याला आठवत असेल. चित्र आणि हास्य याचे एकत्रित, तोही खूप त्या काळामध्ये गाजलेला होता. आणि बरेचदा बोलताना शीदनच्या तोंडी एक विशिष्ट शब्द येतो, कायनेटिक ह्युमर असं ते कायम म्हणतात. हा फार महत्वाचा भाग आहे असं म्हणावं वाटतं की आपल्या सगळ्या सामान्य माणसांच्या आयुष्याचं जणू एक मिश्किल प्रतिबिंब त्यांच्या चित्रामध्ये उमटत असतं. आणि ते तुम्हीच बघा आणि आपलं जीवन आणखीन आनंदी करा असं जणू शीद सांगत असतात. आणि त्यालाच ते कदाचित कायनेटिक ह्युमर असं म्हणत असतील असं म्हणावं असं वाटतं. हा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या शेवटाकडे येत असताना ऋणनिर्देशासाठी मी चतुरंग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय. नमस्कार. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असं सर्वार्थाने वेगळ्या रंगढंगात नटलेल्या या सोहळ्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोचलो. रसिको, आज समाधानाने, आनंदाने, अभिमानाने ऊर अगदी भरून जातोय. अगदी सुरुवातीला स्मरणिका प्रकाशनाच्या वेळी राहुलजींनीच सांगितलं किंवा आत्ताही प्रतापरावांनी उल्लेख केला तसं चतुरंगने सुवर्ण महोत्सवी टप्पा पार केला आणि 51व्या वर्षात पदार्पण केलं. यावेळी ऋणभाराचं क्षितिज खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलंय असं वाटून जातं. कारण गेल्या 50 वर्षात ची ही वाटचाल ज्यांनी सजवली ते 1200 कलाकार मंडळी, नामवंत मंडळी, गुणवंत मंडळी, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले ते महाराष्ट्रभरातले अनेक रसिक या सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम केलं की तो ऋणभार हा अगदी विस्तारत गेला. आणि आजचा दिवस, आज खरंच काय बोलावं सुचत नाहीये. सांगू,
माझ्यासारख्या गृहिणीला असं वाटेल की आटवलेल्या दुधाच्या पातेल्यावर जशी साय यावी, जाड साय यावी, तशी ती मायेची, स्नेहाची, पाझर घालणारी कृती, पाझर घालणारे आशीर्वाद आजच्या जीवनगौरव मूर्तींचे शतायुषी हास्य चित्रकार श्री द फडणीस यांचे आम्हाला लाभले, यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती वेगळी काय असणार. या वर्षीचा पुरस्कार मग त्या निमित्ताने झालेला त्यांच्या कुटुंबियांची ओळख. मगाशी श्रीधननीच उल्लेख केला, ही ओळख काही श्रीधनशी चतुरंगची आजची नाही. त्यांचं नातं काय आहे हे त्यांनी मगाशीच आपल्याला सांगितलं त्यांच्याच बोलण्यात. या निमित्ताने त्यांच्या घरच्यांची, दोन्ही लेकींची झालेली ओळख, नव्यानेच झालेले ओळख चारुवास पंडित. पण या सगळ्यांशी बोलताना परकेपणा कधी जाणवलाच नाही. आणि मग या सगळ्यांना तुमचे आभार आहेत असं म्हणून परक कसं बरं करावं. त्यामुळे या प्रत्येकाच्या ऋणातच राहायला आम्हाला आवडणार आहे. आणि मग श्रीधन सारख्या माणसाला पुरस्कार देताना ते हातही तेवढेच शुभंकर हात असायला हवेत. आणि त्यासाठी ते हात आम्हाला लाभले ते सकाळ वृत्त समूहाचे प्रतापराव पवार यांचे. यांनाही मी चतुरंगतर्फे विनम्र अभिवादन करते. मित्रांनो, एखाद्या देवळात कधीतरी आपण जातो, देवाच्या मूर्तीसमोर शांतपणे हात जोडून उभं राहतो. त्या मूर्तीसमोर असलेली आरा, त्या मूर्तीसमोर असलेलं वलय आपल्याला जाणवतं. समाजात अशी असंख्य वलयांकित माणसं असतात की ते आपापल्या क्षेत्रात खूप मोठं मोठं काम करत राहतात. चतुरंग जीवन गौरव पुरस्काराची असलेली सगळी निवड समिती आमचे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आहेत, सारंग दर्शने आहेत, डॉक्टर सागर देशपांडे आहेत, सुधीर भाऊ आहेत. ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अतिशय काय म्हणूया अगदी खूप बिझी असतात. पण तरीही चतुरंगसाठी वेळ काढून येतात. नुसतेच वेळ काढत नाही तर अभ्यासपूर्ण रीतीने. कारण बघा ना, सांस्कृतिक क्षेत्रातला पुरस्कार म्हटला की आपल्यासमोर नाट्य, संगीत आणि कला या विषयातलं सगळं उभं राहतं. चित्रकला येते, पण त्यातही हास्यचित्रासारख्या व्यक्तीची निवड. मगाशी आमची उत्कर्षा म्हणाली की गेल्या 33 वर्षात 33 विषयांचा अभ्यास करायला मिळाला. 34वा विषय. इतकी वेगळी निवड या मंडळींकडनं येते. आणि ही सगळी मंडळी चतुरंग प्रेमी आहेत, चतुरंग कुटुंबातली आहेत. त्यांच्याबद्दल तर मी आभार हा शब्द उच्चारूच शकत नाही. आमच्यासाठी हा जीवन गौरव पुरस्कार हे रंगसंमेलन म्हणजे एक प्रकारची पूजा असते. मग या पूजेसाठी लागणारं रंगमंदिर हे बालगंधर्व रंगमंदिर ज्यांनी उपलब्ध करून दिलं, ती सगळी मोठी मंडळी, कामठे सर आणि त्यांची सगळी टीम असेल, बाकी सगळी मदत करणारी, वृत्तपत्र प्रसिद्धी करणारे आमचे पत्रकार मित्र नितीन जुळेकर सर, किंवा आमचं सगळ्या जाहिरातींचं काम करणारे मोहन कुलकर्णी काका, ही सगळी मंडळी मित्रांनो फक्त चतुरंग कुटुंबातलीच आहे. त्यामुळे यांतल्या प्रत्येकाप्रती खरं तर खूप मोठी लिस्ट आहे. वाचायला गेले तर खूप वेळही जाईल. पण यांच्यातल्या प्रत्येकाप्रती चतुरंगाच्या मनात फक्त आणि फक्त ऋणच आहे, कृतज्ञताच आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की चतुरंगचा ऋणभाराचं क्षितिज हे खूप मोठं वाढतंय. आता मराठीतल्या शब्दाप्रमाणे ऋणभारामध्ये भार हा शब्द आहे, पण चतुरंगाच्या आयुष्यात ती मिळालेली आनंदाची फक्त भर आहे, एवढं मात्र नमूद करावं असं वाटतं. आणि ही कृतज्ञ भावना आमच्या मनात अगदी शिगोशीत भरून राहिली.
आणि म्हणूनच म्हटलं ही भर आनंदाची भर आहे. मग या आनंदाच्या भराला आभाराचा भारही नकोय. तिच्या प्रती फक्त कृतज्ञताच आहे. आणि या सगळ्यामध्ये चतुरंगला आवडणार आहे ते प्रत्येकाच्या ऋणात राहिला. या सगळ्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा, यात तुम्हीही सगळे आहात. खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आज तुम्ही इथे उपस्थित आहात. तुमच्या मनातली कृतज्ञतेची ही ओंझळ घेऊन आमचे कार्यकर्ते आपल्या समोर येत आहेत. कृपया त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद.